परत एकदा ए प्लस बी जर सी असेल आणि ए मायनस बी जर डी असेल तर ए काय मिळतोय सी प्लस डी बाय टू आणि बी काय मिळतोय सी मायनस डी बाय टू. या फक्त आहे तशा किमती येथे टाकायच्यात. म्हणजे इक्वेशन नंबर 3 जे आहे तो फॉर्म्युला सी आणि डीच्या फॉर्ममध्ये काय मिळेल सांगा. इथे काय येईल सी, इथे काय येईल डी, एच्या जागी काय सी प्लस डी बाय टू आणि बीच्या जागी काय सी मायनस डी बाय टू. म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू. हा झाला आपला 7वा फॉर्म्युला. आणि 8वा फॉर्म्युला याच्यामध्ये सी आणि डीच्या फॉर्ममध्ये काय येईल सांगा. साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 कॉस